चक्रवर्ती साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे संपन्न केला. त्यानंतर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय अनिकेतजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा तीन जे आमचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय पंडितजी माळी साहेब, सन्माननीय माधवप्पा, त्यानंतर आदरणीय कुकाबाई, या सगळ्यांना तिघांनाही विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अनिकेतजी पष्टे साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा. त्यानंतर भाजपा भटक्या आघाडी प्रदेश सदस्य सन्माननीय भरतजी नडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती. तीनही या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण भरतजी नडगे साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे संपन्न करायचा आहे. त्यानंतर तालुका अध्यक्ष भाजपा इथे उपस्थित आहेत सन्माननीय हर्षलजी बात्रे साहेब. त्यांना विनंती आपण पुढे यायचंय. सन्माननीय हर्षलजी बात्रे साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती. आपण तीनही या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय हर्षलजी बात्रे साहेब फार दूरवरचा प्रवास करून हे सगळे मित्र, बघा मैत्री कशी असावी ना, उगाच ती पार्टी करता किंवा स्वार्था करता नसावी, तर मैत्री ही अगदी वेडी मैत्री असावी ठार. मी बऱ्याचदा म्हणतो की वेडे मित्र संकटाच्या वेळी कामाला येतात, जे जास्त हुशार असतात ना ते पहिले तगडा लावत पळत सुटतात उलटे. त्यामुळं वेडाच मित्र तुमच्या संकटकाळी कामाला येतो. अंपायर्स तुम्ही थांबा, तुमचा सत्कार होणं फार गरजेचं आहे. लारा सर. त्यानंतर सन्माननीय अजयजी शेळकंदे साहेब, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांचा देखील सन्मान इथं होणं गरजेचं आहे. मी विनंती करतोय तीनही आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय अजयजी शेळकंदे साहेब यांचा विशेष सन्मान, खूप दूरवरचा पल्ला गाठून हे सर्व मान्यवर इथं पोहोचलेत, त्यांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. आणि आपण इथं आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनस्वी आभार. त्यानंतर काही विशेष सत्कार इथे बाकी आहेत. आपल्याला अशा व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान करायचा आहे की D11 भोकरीचे सगळे जे प्लेयर आहेत त्यांनी जरा पुढे या. आणि ज्यांच्यामुळे हा डोलारा इथे सज्ज झाला, साकार झाला, त्यांचा विशेष सन्मान किंग मेकर आदरणीय महादेव अप्पा गुरले, आदरणीय पंडितजी माळी साहेब आणि उमेशजी कतोरे साहेब, तिघांचाही इथे विशेष सन्मान. आदरणीय मिथुनदादा जाधव यांना देखील विनंती आहे की आपण देखील पुढे यायचं, त्यांचा देखील इथे विशेष सन्मान. त्यानंतर आमचे उपसरपंच महोदय विपुलजी जाधव साहेब, मगाशी मला वाटलं कोणतरी वेगळंच आलंय की काय, परंतु विपुल दादा होते. तर इथून त्यात या 5 व्यक्तिमत्वांचा, धुरंधर व्यक्तिमत्वांचा विशेष सन्मान, ज्यांच्यामुळे हे स्वप्नवत स्पर्धा सत्यात साकारली गेली, त्या सर्वच मान्यवरांचं, अगदी जे मुख्य आयोजक आहेत त्यांचा इथे विशेष सन्मान भोकरीच्या सगळ्या नवतरुणांच्या वतीनं. चला भोकरी, त्यांच्याकरता स्पेशल गिफ्ट आहे या आयोजकांकरता. आणि टीम भोकरीचे सगळेच D11 स्पोर्ट्स भोकरी चे सगळे पदाधिकारी, त्यांना विनंती केली जाते की आपण पहा, छत्रपती शिवरायांची एक अत्यंत आकर्षक मूर्ती जी दिली जाते आणि शौर्याचं प्रतीक ज्या व्यक्तिमत्वाला, ज्या महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताला मानलं जातं, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा, त्या छत्रपतींच्या प्रतिमेला इथून दिलं जात आहे. आणि ती अविरत प्रेरणा देणारी गोष्ट आहे, जी निश्चितच ज्या ज्या वेळी आपल्या शोकेस मध्ये किंवा ज्या ज्या वेळी आपल्या त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्या मूर्तीला पाहू, त्या त्यावेळी ती अविरत शौर्याची गाथा, निश्चितच आपलं देखील सळसळणारं रक्त, त्याला ऊर्जा निश्चितच या मूर्तीला पाहून मिळते. तर जे काही मुख्य आयोजक या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी इथे मेहनत घेतली, ज्यांच्यामुळे हा डोलारा सत्यात साकार झाला, त्या मुख्य आयोजकांचं महादेवप्पा गोरले, पंडितजी माळी, उमेशजी कतोरे, सन्माननीय विपुलजी जाधव साहेब आणि मिथुनजी जाधव साहेब, या सर्वांचं इथे विशेष सन्मान D11 स्पोर्ट्स भोकरीच्या वतीनं. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली.
माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचे आयोजक यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार होत असताना आणि त्याचबरोबर D11 दोस्ती 11 स्पोर्ट भोकरींची देखील महिन्याभरापासून ही मेहनत होती आणि एक चांगली स्पर्धा पार पाडली. काही मिनिटांमध्येच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात देखील करणार आहोत. आज समालोचन कक्षामध्ये विपुलजी जाधव यांना सन्मानित केलं जातं. सर्व सरपंच आणि उपसरपंच आहेत आणि त्यांच्याच नावाने त्यांची शोभा वाढवण्यासाठी D11 स्पोर्ट भोकरींनी ही स्पर्धा ठेवली होती. चर्चेत राहिली ही स्पर्धा संपूर्ण तालुक्यामध्ये. तर आपण बक्षीस वितरण करणार आहोत. सेमीचा पण बाकी होता. तर सर्वप्रथम आपण सेमीफायनल मॅच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कुणाल आपण यायचे मुख्य व्यासपीठावर. आवाज स्पोर्ट टीमचा कुणाल सेमीफायनल मध्ये तुटून पडला होता. अफलातून बॅटिंग त्याने केली आणि त्याला आपण मॅन ऑफ द मॅच ची संपूर्ण बक्षीस देणार आहोत. आपण स्वीट बॉक्स देऊयात. पोलीस पाटील साहेब त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देऊयात. नितीनजी देसले यांनी पुरस्कृत केलेले स्वीट बॉक्स चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. त्यानंतर प्रशांतजी गोरले उद्योजक डोंबिवलीचे या ठिकाणी जोडलेले त्यांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी देऊयात. कस्तूर पापे आणि तेजस निश्चित याने या स्पर्धेसाठी सामनावीराच्या ट्रॉफी पुरस्कृत केल्या होत्या. ती देखील दिली जाईल प्रशांतजी गोरले साहेबांच्या शुभ हस्ते. कुणालला सेमीफायनलची ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर जे मान्यवर या ठिकाणी जोडलेले त्यांच्या शुभ हस्ते आपण कॅप देणार आहोत. अनिकेतजी पष्टे साहेबांची शुभ हस्ते ही कॅप देऊयात, जी राजे प्रतिष्ठान ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला लाभली होती. त्यांचं विशेष धन्यवाद. रोहितजी चक्रवर्ती याच्या शुभ हस्ते आपण एक गिफ्ट देऊयात. इकोस्टार ग्रुप यांच्या माध्यमातून आलेलं गिफ्ट दिलं जातं कुणालला. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच ची बक्षीस स्वीकारत असताना कुणाल. त्यानंतर एनर्जी ड्रिंक चेतन जाधव यांनी दिली होती, ते देखील आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊयात. हा होता आवाज स्पोर्ट पाली टीमचा कुणाल, ज्यांनी सेमीफायनल मध्ये बॅटिंग चांगली केली आहे. त्यानंतर आपण फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण त्याची चर्चा करूया. फायनल जिंकली. खूप वर्षाचा वनवास अखेरकार संपला विठ्ठल स्पोर्ट दलिपाडा टीमचा आणि त्या मॅच मध्ये चर्चेत राहिलेला गोलंदाज म्हणजेच ज्यांनी 2 विकेट घेतल्या, 5 धावा खर्च केला असा अनिरुद्ध युवा गोलंदाज दलेपाडचा फायनल मध्ये चमकला आणि त्याला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. पुन्हा विनंती करेन प्रशांतजी गोरले साहेबांना की आपण आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची अनिरुद्धला, ज्यांनी विकेट घेतल्या 2. इकॉनॉमी चांगली राहिली, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि सामना जिंकून दिला. त्यानंतर आपण स्वीट बॉक्स देऊयात मान्यवरांच्या शुभ हस्ते. दत्ताजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देणार आहोत. हरिभक्त पारेन दत्ताजी ठाकरे ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांच्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स दिलं जातं. त्यानंतर आपण कॅप देणार आहोत. सदानंदजी देसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही कॅप देऊयात अनिरुद्धला. फायनल मध्ये आपल्या हाताची जादू दाखवली आहे, 2 विकेट घेतल्या, युवा गोलंदाज या पीटीसीतील. त्यानंतर आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा जो षटकार मारला विवेकने आणि सामना जिंकला, तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलेले रोहितजी चक्रवर्ती आणि त्याचबरोबर अनिकेतजी पष्टे यांच्या माध्यमातून ते लाभले, ते त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. त्यांची इच्छा होती की षटकाराने सामना फिनिश केला पाहिजे आणि तो फिनिश केला. दलेपाडेचा हुक मी एका, त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जातं. विवेक त्याला दिलं जातं. आज गोल्डमॅन चेतन पाटील यांचं स्वप्न केलंय विठ्ठल स्पोर्ट दलेपाडा टीमने. सदानंदजी देसले यांच्या शुभ हस्ते आपण दत्ताजी ठाकरे यांना देखील सन्मानित करणार आहोत. आपण वेलात वेल कडून साहेब या ठिकाणी उपस्थिती दाखवली. दत्ताजी ठाकरे यांना आपण
सन्मानित करूयात. ही मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पांचं गुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. त्यानंतर आपण सन्मान करूयात. आज आपल्या मधुर वाणीने क्रिकेटचा हा 16 अक्षरशः रंगवला व्हाईस ऑफ वाडा निखिल जे वाकले साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. निखिल सर आपण समोर यायचे. या स्पर्धेचे शिल्पकार मी आप्पा गुरलेंना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. शब्दांची अचूक झुलवणी केली. व्हॉइस ऑफ वाडा निखिलजी वाकले सरांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूयात. प्रत्येक मॅच ज्यांच्या वाणीतून रंगली गेली. या स्पर्धेचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत आज या फायनलच्या दिवसामध्ये ज्यांनी पोहोचवलं असे आमचे अगदी मित्र निखिलजी वाकले सरांना या स्पर्धेचे शिल्पकार आप्पा गोरले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूयात. ही मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पांचा गुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण, ही स्पर्धा तुमच्या कायम आठवणीत राहू म्हणून सन्मान चिन्ह देऊन निखिलजी वाकले साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निखिल सरांसाठी. त्यानंतर आमच्या आवाजाची काळजी घेतली असे आपले डीजे मॅन प्रशांत आपण देखील समोर यायचं, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. पंडितजी माले यांना मी विनंती करेन का आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. त्यानंतर प्रिन्स मूवी त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर लगेचच आपण बक्षीस वितरण 16 किल्ले सुरुवात करणार आहोत. डीजे प्रशांत यांना देखील आपण सन्मानित करूयात. पंडितजी माली या स्पर्धेचे आयोजक आहे, त्यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करूयात. डीजे प्रशांत यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना आयोजकांच्या माध्यमातून पंडितजी माले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला जातोय. त्यानंतर धन्यवाद. त्यानंतर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या स्मार्टफोन पर्यंत घराघरापर्यंत पोहोचवली. स्वच्छ आणि सुंदर टेलिकास्ट त्यांचे प्रतिनिधी यांना देखील आपण सन्मानित करूयात. विपुलजी जाधव यांना मी विनंती करेन की आपण आपलं शुभ हस्ते प्रिन्स मूवीचे, खरं तर ही वाहिनी संपूर्ण देशामध्ये चर्चेत राहिली. कित्येक स्पर्धा या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून झालं. त्यांचे प्रतिनिधी त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना उपसरपंच साहेब विपुलजी जाधव यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूयात. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरता ज्यांनी अत्यंत मोलाचं समालोचन अनेक विभागांमध्ये ज्यांचा आवाज पोहोचलाय ते आदरणीय आमचे सहकारी समालोचक दीपकजी सुतार, त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण कुका भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी सुतार यांचा यथोचित मान सन्मान इथे करायचा आहे. आदरणीय दीपकजी सुतार साहेबांचा इथे जे आमचे सहकारी समालोचक मित्र आहेत, आज 3 दिवस या स्पर्धेकरता अत्यंत मोलाचं समालोचन त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये सगळ्यात मोठा मोलाचा वाटा त्यांचा, आणि त्याच दीपकजी सुतार यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. थँक्यू. तर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूयात. सर्वप्रथम या स्पर्धेतील उत्कृष्ट शतरक्षक आणि त्याच्यासाठी देखील एक आकर्षक ट्रॉफी विपुलजी जाधव यांनी पुरस्कृत केलेली आहे. या स्पर्धेमध्ये कित्येक खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला चौकार षटकाराचं संरक्षण होताना पाहायला मिळालं, आणि त्याचबरोबर अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळालेत. या स्पर्धेतील राखेची कदम आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. या स्पर्धेतील उत्कृष्ट शतरक्षक ज्यांनी अप्रतिम एक झेल आजच्या दिवसामध्ये पकडला तो भादवड टीमचा रोहन ठरला. या स्पर्धेतील उत्कृष्ट शतरक्षक, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तो रोहनला डीप स्क्वेअर लेग पासून धावत आला आणि डीप मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या लगत ज्याने झेल पकडला तो भादवडकरांचा रोहन ठरला. स्पर्धेचा उत्कृष्ट शतरक्षक. गुड कॅच.
अनिकेतची पष्टे यांच्या शुभ हस्ते ही बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपण रोहनला देऊयात. अप्रतिम झेल रोहनच्या माध्यमातून पकडला गेला. जोरदार टाळ्या झाला पाहिजे रोहनसाठी. जी ट्रॉफी आम्हाला विपुल जाधव यांनी पुरस्कृत केलेली होती त्यांचे देखील आभार. नितीनजी देसले आपण देखील मुख्य व्यासपीठावर असे. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि त्याच्यासाठी शूज पुरस्कृत केलेल्या जतीनजी पालवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना कुक्काबाई यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार पार पाडला जातोय. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील त्याच्यासाठी ट्रॉफी विपुल जाधव यांच्या माध्यमातून लाभलेली आहे आणि शूज आम्हाला जतीन पालवी साहेब यांनी पुरस्कृत केलेले आहेत. रोहितजी चक्रवर्ती यांच्या शुभ हस्ते आपण ही बक्षिस देणार आहोत. या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर 6 विकेट राहिल्यात असा भादवड टीमचा भावेश म्हात्रे ठरले या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भावेश म्हात्रेचं ज्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये 6 विकेट राहिल्यात. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 भोकरी आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावर 6 विकेट राहिल्या असा भागवडकरांचा एक्सप्रेस गोलंदाज भावेश म्हात्रे याला ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते आणि त्यानंतर शूज देऊन देखील त्याला सन्मानित केलं जातं. अभिनंदन भावेश म्हात्रे यांनी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅटरसाठी राहुल दलवी खानिवली सरपंच यांच्या माध्यमातून एक बॅट आलेली आहे. त्यानंतर ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. उत्कृष्ट बॅटरसाठी विपुलजी जाधव उपसरपंच साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली आहे आणि आपण ती देणार आहोत. मधुकरचे माले यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ होता तो संघ आज इथे नाहीये परंतु या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ठरलाय वारलीपाडा टीमचा कुणाल कासरे ज्याच्या नावावर राहिले 85 धावा. तो संघ मधुकर माले यांनी पुरस्कृत केला होता. ते बक्षीस स्वीकारतील मी विनंती करतो. प्रथमेश माली हे स्वीकारतील. मधुकर माले यांच्या शुभ हस्ते दिले होतं. धन्यवाद. त्यानंतर तृतीय क्रमांकाची रोख रक्कम आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलेला संघ म्हणजे ज्यांचा प्रवास खूप मोठा होता. खूप चांगलं क्रिकेट आज दाखवलं मयुरेश इंटरप्रदेश भांडवड टीमने. आपण संपूर्ण टीम हे बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचंय. तृतीय क्रमांकाची रोख रक्कम भोकरी गावचे उद्योजक सन्माननीय रितेश चिमाली साहेब जय इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आलेली होती. आकर्षक ट्रॉफी भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. त्या ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ म्हणजेच मयुरेश इंटरप्राइजेस भांडवड संघ. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 भोकरीचे ही क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जिंकणारा संघ तो म्हणजेच मयुरेश इंटरप्राइजेस भादवड. ही ट्रॉफी आणि आपण कॅश प्राइज देणार आहोत. ज्यांनी पुरस्कृत केले ते म्हणजेच रितेश माली साहेब यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते ही कॅश प्राइज आणि त्यानंतर ट्रॉफी देखील जायची. जोरदार टाळ्या भादवड टीम साठी. खूपच चांगलं क्रिकेट या पडघा विवाहामध्ये भोकरीच्या क्रीडा नगरीमध्ये ज्यांनी दाखवलं आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप सारी शुभेच्छा. रितेश माली साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊयात. रितेश माली सरांचं देखील विशेष आभार की आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तृतीय क्रमांकाची रोख रक्कम पुरस्कृत केली. अभिनंदन भादवड टीम. या स्पर्धेतला उपविजेता संघ द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम महादेव आप्पा गोरले माजी उपसरपंच या स्पर्धेचे शिल्पकार देखील राहिले त्यांच्या माध्यमातून लाभली आहे आणि भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर भगवान शेठ भोईर यांच्याकडून ही ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. आणि या स्पर्धेतला उपविजेता संघ म्हणजेच आवाज स्पोर्ट पाली संघ आपण यायचंय.
मधुकरची माले असतील, आप्पा गोरले असतील, यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊयात. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 D11 भोकरीचं आयोजन आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय. ज्यांनी आवाज चांगला केला, आवाज नावाने उभारलेला संघ म्हणजेच आवाज पाली संघ. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपण मालिकावीरासाठी सायकल आई गावदेवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिनजी गोरे यांच्या माध्यमातून आलेली आहे ट्रॉफी विपुलजी जाधव यांनी पुरस्कृत केलेली आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मालिकावीराची ट्रॉफी आणि ही सायकल पुरस्कृत करणार आहोत. कोणत्या टीमला वाटतंय की आमच्या टीम मधला खेळाडू मालिकावीर असू शकतो? वैताल स्पोर्ट सांगतात की भोकरीकडेच राहील. चांगला अंदाज बांधलाय. या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर 108 धावा राहिल्यात, एक विकेट ज्याने घेतलीये, टीमचं नाव आहे डी फॉर डेंजरस. डेंजर ज्यांनी बॅटिंग केली आहे, D11 भोकरी टीमचा आर्यन पडवळ ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आर्यन पडवळ साठी. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकाचा सिरीज मॅन आर्यन पडवळ, त्याला ही ट्रॉफी दिली जाते आणि त्याचबरोबर सायकल देखील दिली जाईल. जोरदार टाळ्या आर्यन पडवळ साठी. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये चमकला होता.
आज मेगा फायनल आणि हे संपूर्ण चित्र तुम्हाला न्यूज पेपरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वर्मा सर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत.